ऑल राईट, सो गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल सिल ब्लॉग्स. ओके, तर मी एवढं नाही, सगळ्यात पहिले तर मला तुम्ही सांगा तुम्ही कसे आहेत. आय होप सगळे खूप चांगले असणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे. आजचा व्हिडिओ मी चाललोय एका प्लेसवर चाललोय. अशा म्हणजे ती प्लेस मी सांगत नाहीये, डिरेक्ट सस्पेंड म्हणून लास्टला दाखवणार आहे. आणि अजून एक ट्विस्ट आहे त्या व्हिडिओमध्ये की त्या व्हिडिओमध्ये एक अशी व्यक्तीला मी ऍड करणार आहे. ती व्यक्ती आजपर्यंत एकदाही माझ्या युट्यूब चॅनलवर किंवा व्हिडिओमध्ये नाहीये. ठीक आहे, आता तुम्हाला ज्यांना माहिती त्याला हिंट तर पडलीच असेल की कोण असेल. आणि त्या व्यक्तीला पण मी आता अजून निघालो नाही घरातून. ठीक आहे, तर त्या व्यक्तीला पण मी दाखवेल तुम्हाला की कोण हे तुम्हाला कळणार असेल मोस्टली. खूप मजा येणार त्या व्हिडिओमध्ये. आणि ती अशी प्लेस आहे, तर अशी प्लेस आहे ना की मी प्रत्येकाला सांगेल की तिकडे जाऊन व्हिजिट करा. प्रत्येक मराठी माणसाने किंवा प्रत्येक शिवभक्ताने तर थोडी हिंट पडलीच असेल की काय असेल. आता मी असं बोललो होते. ठीक आहे, तिकडे व्हिजिट केली पाहिजे कारण की आता न्यू प्लेस ओपन झाली आहे. ती खूप खूप सुंदर आहे, अशी जागा आहे ती. तर आपण तिकडे जाणार आहे. तर जाता जाता मी तुम्हाला एवढंच बोलू, जाता जाता मला मी कांजूरला राहतो. ठीक आहे, मी कांजूरला राहतो, त्यामुळे मी ठाणे मार्गे जाणार आहे. तर ठाण्याला जाताना एक मंदिर लागतो, एक छोटा मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आहे ते मंदिरमध्ये मी एकदाच गेलो आजपर्यंत. तर त्या मंदिरमध्ये गेल्यावरती मला खूप छान वाटतं. तर विचार केला की आज चांगल्या ठिकाणी चाललोय, तर जाता जाता तिकडून दर्शन घेऊन जाऊ. तर ते मंदिर पण तुम्हाला दाखवतो मी. व्हिडिओ पुन्हा शेवटपर्यंत राहायचंय तुम्ही. व्हिडिओमध्ये खूप चांगले मजा येणार आहे, खूप ट्विस्ट आहे व्हिडिओमध्ये. आणि ती प्लेस पण एवढी सुंदर आहे, ती पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. निघूया आपण आता. रेडी होतो, म्हणजे रेडी तर झालोच ऑलमोस्ट. खाली जातो आता. बोल बाय बाय. पप्पे स्ट्राइक कीजिए ब्लैंकेट. व्हाट्सएप क्या बोलता है फिर, कैसा है? लाख दिवस है आपका. हाँ, लाख दिवस है, जा रहे हैं अपन वीडियो. किधर जा रहे हैं? आउट ऑफ संपर्क गाँव जा रहा हूँ. गाँव जा रहे हैं भाई. महीने में 30 दिन रहता है, 25 दिन तो गाँव में ही रहता है ये. ओके, सो गाइस मी तुम्हाला जे मंदिर सांगत होतो व्हिडिओमध्ये की ठाण्याच्या मार्गे जाताना एक मंदिर लागतो. तर तो हा मंदिर आहे माझ्या मागे. तर या मंदिराचा तुम्हाला यायचं असेल, जर तुम्ही कांजूर वगैरे किंवा भांडूप साईडून ठाणे वगैरे साईडला येत असाल तर मुलुंडचा टोल नाका लागतो. माहितीये, मुलुंडच्या टोल नाक्यावरून आपण पहिला ब्रिज मारल्यानंतर जो मुलुंडच्या टोल नाक्यानंतर जो पहिला ब्रिज लागतो त्या ब्रिज नंतर लेफ्ट हँडला साईडला ते ब्रिज उतरला. तर ठीक आहे, तर या मंदिरमध्ये आल्यावर मला खूप छान वाटतं. मी एकदाच आलोय त्या मंदिरमध्ये, तुम्हाला सांगितलं होतं. तर या मंदिरात दाखवतो मी काय काय आतमध्ये. बघूया चल. असे खूप सारे घंटी लावले तिकडे, खूप सारे. बघू शकता इथे सगळ्या मूर्त्या आहेत. हे आमचे राम भगवान आपले दत्तगुरु महाराज. खूप म्हणजे असं वाटतं सगळे देव आपल्याला बघतात. आहे खूप मस्त वाटतं. शंकर भगवान पण आहे. खूप मस्त वाटलं मंदिरमध्ये येऊन. इकडे तुम्ही नजर वगैरे पण काढू शकता. इतर ही बाई नजर काढते, नजर वगैरे पण काढली जाते या मंदिरमध्ये. सो गाईज तुम्ही बघितलं असेल मंदिर आतमधून किती सुंदर आहे, किती साऱ्या मूर्त्या आहेत. सगळे मोस्टली सगळे देवांच्या मूर्त्या आहेत आतमध्ये. खूप बरं वाटतं आतमध्ये जाऊन. तर नक्की व्हिजिट करा या मंदिरमध्ये. खूप छान मंदिर आहे. आणि जर कोण इथून या मार्गाने जात असेल तर नक्की या मंदिरमध्ये जाऊन एकदा बघून या, किती छान असा मूर्त्या ठेवल्यात. तर ठीक आहे, तर आपण आता जाऊया. मी निघतो आता इथून, कारण की मला त्या व्यक्तीला पण पिक करायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, तर निघूया, भेटूया त्या व्यक्तीसोबत. बाय. बापा, ट्रॅफिक बघा यायचा. बापरे, म्हणजे इथून जायचं म्हणजे डोक्याला ताप. या रस्त्याला हर टाइम ट्रॅफिक असतं. विचार केला तर ट्रॅफिक येतोपर्यंत काहीतरी पिऊ. मस्त एक स्प्राईट घेतलाय. इथून उतरून बाहेर पण नाही जाऊ शकत, कारण की जर गाडीवरून उतरलो तर गाडीची सीट एवढी तापते काय सांगू. चला येतो. हे बघा, हेच मुलगी आहे ती. हे बघा बँकेत बोलवलंय मला गाडी इथे लावून. भाई वा, उचलला असलं नाही तर मी तुलाच बोललो असतो मला गाडी काढून दे. मी तर फेस रिव्हील नाही झालं. फेस नंतर रिव्हील करूया. चला चाललो घरी आता. तर मगाशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ती कोण होती. म्हणजे ऍक्च्युली तिने पुन्हा स्कार्फ
पुन्हा स्कार्फ बांधला होता, तर मी रिव्हील नाही केला फेस. म्हणजे अर्ध्याला तर मोस्टली तर माहितीच असेल, ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सस्पेन्स आहे ना बाई. तर आता ती गेली आहे वरती, फ्रेश होऊन चेंज करून येते. मी खाली थांबलो बिल्डिंग खाली तिच्या, तर ती आल्यावर दाखवतो तुम्हाला नक्की कोण आहे ती. चला, हिला ओळखतात का? हिला कुठं बघितलं तुम्ही? तुझं नाव सांग. इंट्रो तर करून दे भाई. हिने आजपर्यंत कधी कॅमेरा समोर हे नाही केलंय, कधी ऍक्टिंग पण नाही केली साधी हिने, है ना? तर हे जास्त कॅमेरा समोर येत नाही. आज पहिल्यांदा माझ्या व्हिडिओ मध्ये आली आहे. आता आपण चाललोय अशा प्लेसवर. मी प्लेस तो सांगणार नाही, तिकडे जाऊन डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तिचं नाव भारती आहे, तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे ओळखतं, काही काही जण तर ओळखतं मोस्टली. जे इंस्टाग्रामवर कनेक्टेड आहे त्यांना माहिती असेल की हे कोण आहे करून. तर ऍक्च्युली ठीक आहे. आता ठीक आहे, चालो. हे खूप मस्तीखोर आहे आणि मी पण खूप मस्तीखोर आहे, तर सहन करावं लागेल तुम्हाला थोडंफार. ठीक आहे, चलो जाऊया का? त्या गाडीवरच बघा किती चपड 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 करते. बाय बाय. इथे गाडी थांबवली मी, कारण की हिच्या आता नेचरचा व्ह्यू काढायला सांगितला तर ही वाट लावून टाकेल, म्हणून हिला बोललो गाडी चालव, मी कॅप्चर करतो व्ह्यू, है ना? बा बा. अरे हो, माहितीये 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 माहितीये. कुठे पण गाडी चालवताना एक कंपल्सरी आहे, हिला काय ना काय खायला लागतोच. अशीच म्हणजे गाडीवर बसल्यावर ही कधी हिच्यात तोंड कधी शांत नाही बसत. तिला काय ना काय चटरपटर खायला लागतो कंपल्सरी. तर आता आम्ही पोहोचू 10-15 मिनिटांमध्ये. मी तुम्हाला दाखवतो ती प्लेस. मजा येणार आहे. खूप छान प्लेस आहे बाई. मस्त लागतंय. फायनली आम्ही इथे पोहोचलोय. एकदम प्रॉपर टाइमवर एकदम प्रॉपर व्ह्यू भेटेल असं एकदम. नाही बोल तू. खूप छान प्लेस आहे, खूप छान प्लेस आहे. एक्साइटेड होतो. आणि आता तुम्हाला पण दाखवतो ती प्लेस. 1 वर्थ द हाईट. 2 3. किती भाई, म्हणजे किती बोललं तरी कमी आहे प्लेस. चल चल लवकर आतमध्ये. चला आतमध्ये येऊन दाखवतो. आतमध्ये भाई तुम्ही द्वार बघा किती मोठा आहे द्वार. ओ भाई, द्वार किती मोठा आहे. तुझा दरवाजा समोर उभी राहा, केवढीशी वाटते बा. ओ भाई, किती मोठा द्वार आहे. खूप छान, म्हणजे एवढं छान केलंय ना इकडे. खूप असं मस्त वाटतंय बघून. चला चला आतमध्ये. ओ भाई साहब, भाई साहब, the best temple ever. काय बनवलंय ब्रो. आणि तुमचं नाव एक नंबर दाखवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. माता जिजाऊंची पण आहे. माता जिजाऊंची दाखवतो. किती सुंदर. आता हे जे तुम्ही बघताय छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण स्टोरी लिहिली आहे. ठीक आहे, इथे खाली लिहिलंय. व्हिडिओ पॉज करून तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता. इकडे राज्याभिषेक करताना खूप छान प्रकारे असं 3D मध्ये दिलंय. वाव. हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा. कुठेतरी ऐकलं असेल. हे माहिती आहे ना, तलवार दिलेली साक्षात दर्शन देऊन महाराजांना. कसं वाटलं येऊन?
मस्त, खूप मस्त. तुळजाभवानीचे तुळजाभवानी शिवाजी महाराजांचे 3 स्वॉर्ड्स बघ, फेमस स्वॉर्ड्स. जगदंबा, तुळजा आणि भवानी. व्हेरी इम्पॉर्टंट टू डू. डिटेल्स, एक एक डिटेल मध्ये सांगितलंय. वाव. आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, चला. ओ भाई साहब, वाघनखे. वाघनखे तुम्हाला माहितीच असेल, आता जे तुम्ही बघितलं वाघनखे. वाघनखे बद्दल काय बोलायचं, पार्टीच स्टोरी आहे. कोतडा खाल्लेला कोतडा माहितीये का, तुला माहितीये? छान आहे. मला काही ही साऊथ वाली, हिला सगळं आता सांगावं लागेल. तरी हा मला सांगत असतो. मी सांगत असतो, कारण की मला महाराजांची हिस्ट्री म्हणजे बोलू तेवढं कमी आहे यार. नेव्हीचा शोध कोणी लावला? आणि गाईज हा महाराजांनी. 24 तास युट्यूब वरती हेच बघत राहणार. शिवभक्त. तुम्हाला मी वरतून व्ह्यू दाखवतो. छान आहे. वाव. द बेस्ट. मी पण जाते त्या व्ह्यू मध्ये. हिला तर हर फ्रेम मध्ये यायचं असतं का, कॅमेरा समोर तर बोलायला येत नाही, प्रत्येक फ्रेम मध्ये मी आली पाहिजे. काय मस्त वाटतंय. वाव. व्ह्यू बघा भाई, तुम्ही लोक फक्त व्ह्यू बघा. ओके, सो फायनली आता व्हिडिओ मी एंड करतोय, कारण की खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. तर तुला कसं वाटलं येऊन? खूप मस्त गाईज. तुम्ही पण प्लीज विजिट करा. खूप बेस्ट टेम्पल आहे खूप. आणि तुम्ही शिवभक्त असाल तर मी आजपर्यंत महाराजांच्या मंदिरात कधी गेलो नव्हतो. हा फर्स्ट मंदिर आहे जो मी इकडे आलोय भिवंडी साईडला. तर ठीक आहे, तर मी नक्की तुम्हाला रेफर करेल की प्लीज म्हणजे इकडे व्हिजिट करा. खूप खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्ट इथे दाखवली गेली आहे, एकदम छोट्या छोट्या गोष्टी पण दाखवल्या गेल्यात. महाराजांची मूर्ती पण आहे, खूप छान प्रकारे दाखवली, आणि महाराजांची पूर्ण स्टोरी दाखवली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की नक्की व्हिजिट करा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि प्रत्येक शिवभक्तांची कमेंट आली पाहिजे की जय शिव आहे. जर जो मराठी असेल, जो शिवभक्त असेल, शिवप्रेमी असेल, तो पण कर. ही साऊथ वाली आहे तरीही करणार, कारण की शिव बनणार तर मराठीच आहे. ठीक आहे, प्रत्येक शिवभक्ताची कमेंट आली पाहिजे. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय बोल. बाय.